आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये अपंग सेवा केंद्रासाठी गेली 35 वर्षे अखंडपणे कार्य करणाऱ्या निर्मलाताई कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही निर्मलाताई कुलकर्णी यांना आमंत्रित केलेलं आहे. त्या अपंगांसाठी खूप मोठं कार्य करत आले आहेत आजपर्यंत. या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत त्यांचा आजवरचा प्रवास. निर्मलाताई नमस्कार. नमस्कार अपर्णाताई. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो, कारण ह्यामुळं संस्थेचा परिचय होणार आहे. सर्वांना, जे कोणी जाणतच नाही संस्थेला, त्यांना ह्याचा परिचय होईल, म्हणून तुम्हाला आधी धन्यवाद देते. थँक्यू. मुलाखतीला सुरुवात करूया. निर्मलाताई, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्या आहात, आणि तर सुरुवातीला मला असं जाणून घ्यायला आवडेल की या कार्याची सुरुवात कधी झाली? मॅडम, खरं सांगू, ही अपंग सेवा केंद्र सांगली संस्था निर्माण करण्याचं कारण असं की मी PhDला विषय घेतला होता हिंदी उपन्यासों में विकलांग लोगों का चरित्र चित्रण. आणि मला लक्षात आलं की लेखक किंवा लेखिका ह्या आपल्या कथातून किंवा कादंबरीतून अपंगांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतात किंवा मारून टाकतात. मग हे थांबवलं पाहिजे. लेखकांचं दायित्व आहे त्यांना जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. म्हणून मी विषय घेतला विकलांगता एक समस्या. आणि डॉक्टर गोरा कुलकर्णी हे माझे गाईड होते. अच्छा. आणि त्या गाईडनी सांगितलं, तू संस्था बघ सगळ्या. मी बघायला लागले, सगळ्या संस्था पारखून बघितल्या. त्यातलं व्यावसायीकरण लक्षात आलं. मग सगळेजण म्हणाले, दर शनिवार रविवार कुठंतरी जाते, काहीतरी करते, तो त्याच्यापेक्षा इथं संस्था काढ. मग MM कुलकर्णी सर, डॉक्टर GS कुलकर्णी, श्रीकांत चौगुले हे म्हणाले, तू काढ संस्था, आम्ही तुला मदत करतो. मग मी संस्था काढली आणि त्याची स्थापना 26 जानेवारी 1993ला झाली. 9 फेब्रुवारीला मान्यता मिळाली आणि आम्ही संस्थेचं कार्य करू लागलो. आज संस्था 34 वर्षाची झाली आहे मॅडम. अरे वा. अरे, तब्बल 34 वर्ष तुम्ही अपंगांची सेवा करता आहात. इथवरचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडणारच आहे. पण फक्त तुम्ही एक PhDसाठी विषय घेतलात आणि त्यातून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली, पण ते तितकंसं सोपं नसणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप काही अडचणी आल्या असतील, खूप समस्यांना तोंड द्यायला लागलं असेल, अनेक प्रकारच्या जे काही प्रसंग आहेत त्यांना तुम्हाला सामोरं जायला लागलं असेल, अनेक प्रकारचे अपंग तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील, त्यांची सेवा तुम्ही केली असेल, अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील. इथवरचा तुमचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन तुमच्या शब्दात कसं कराल तुम्ही? खरं सांगू का मॅडम, की पहिल्यांदा मला एवढी खोली माहीत नव्हती या कार्याची. नक्कीच. पण ज्या वेळा खोली माहिती झाली त्यावेळा मी ठरवलं की सर्व प्रकारच्या अपंगांची संस्थेत नोंद करायची. आणि संस्था काढताना समाजाने साथ भरपूर दिली. जागा पहिल्यांदा तर माझे वडील चिन्मय मिशनचे पदाधिकारी होते. त्यांच्यामुळं आणि सोनार सरांच्यामुळं आणि इनामदार सरांच्यामुळं मला 1 वर्षासाठी जागा मिळाली. त्याच्यानंतर चिन्मय मिशनमध्ये. अच्छा. इथं त्याच्यानंतर चिन्मय मिशन नंतर इंजिनियर्स आर्किटेक्टमध्ये प्रवीणभाई परीख, डॅडी आम्ही त्यांना म्हणायचो, त्यांनी आम्हाला 22 वर्ष जागा दिली. आणि तिथं आम्ही कार्य करू लागलो. जिन्याखालची छोटीशी खोली, त्यात आम्ही असं केलं की सर्व प्रकारच्या अपंगांची पहिल्यांदा नोंद करून घ्यायची, येतील त्यांची, आणि मग वैद्यकीय तपासणी करायची. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात येऊ लागलं की इथं मागायचंच आहे आणि मागायचं ते फुकट, काही करायचं नाही. मग मी सहज म्हटलं की हे बदललं पाहिजे. मग आम्ही कार्यकारिणी मंडळाचे त्यावेळचे सदस्य होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक MM कुलकर्णी सर, नंतर संस्थेच्या सेक्रेटरी पुष्पाताई काशीकर, संस्थेचा खजिनदार रमेश राठोड, मोतीलाल परेख, सदस्य श्रीनिवास जोशी. आणि हे काम करत असताना संस्थेच्या सेक्रेटरी पुष्पाताई काशीकर, मी, MM सर, रमेश राठोड यांनी जीव तोडून काम केलं. आणि मोतीलाल परेखांनी आम्हाला सगळ्या प्रकारची साथ दिली. याच्यात होते डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, मानवी सर आणि ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी. ते म्हणायचे, तुम्ही करा, तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला मदत करतो, केव्हाही रात्रीही हाक मारा. आणि त्याप्रमाणे त्यांनी मदत केली. मग संस्था स्थापन झाली. आता त्याच्यात कार्यकारिणी मंडळात बदल झाला.
त्या कार्यकारी मंडळात सुयश सुभाष पाटील हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याचप्रमाणे मोतीलाल परेखांच्या बरोबरीनं ते काम करतात. मोतीलाल परेख यांनी सगळ्या इमारतीला फरशा, सिमेंट सगळं काही पुरवलं. आज वास्तू सुंदरशी उभी आहे, ती त्यांच्यामुळेच उभी आहे. MM कुलकर्णी सरांनी सगळी लिगल बाजू बघितली. ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी साथीला होतेच. आणि हे सर्व बघत असताना आता डॉक्टर जयश्री पटवर्धन, माधवी पटवर्धन, दिलीप पटवर्धनांच्या पत्नी या सुद्धा इथं काम करतायत. स्वाती माझगावकर काम करतायत. आणि हे सगळं काम करत असताना आम्हाला एवढा आनंद होतो की ह्यांची कुठलीही अपेक्षा नसते. मॅडम करा तुम्ही, आम्ही तुम्हाला काय पाहिजे ते देतो. आणि त्यामुळं संस्था ही लोकवर्गणीतून काम करते. आज संस्थेत 5,000 अपंग आहेत. अच्छा. सर्व प्रकारचे अपंग. 2,500 जणांना आम्ही नोकऱ्या दिल्या आहेत. खाजगी असतील, शासकीय असतील. करतात, थोडे दिवस सोडतात, पण सोडलेलं सांगत नाहीत. ट्रायसिकल, व्हीलचेअर्स, कॅलिपर्स, क्रचेस सर्व काही देतो. पण आमची सिम्बॉल एक सांगतो की एक हात नाही, एक पाय नाही, ऐकू येत नाही, तर त्यांनी पृथ्वी तोलायची जिद्द निर्माण केली पाहिजे. नुसतं बसू नका, काम करा. आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही आमचेच आहोत, हा स्वाभिमान आम्ही त्यांना शिकवतो. म्हणून सिम्बॉलसुद्धा असा आहे, एक हात नाही, एक पाय नाही, पृथ्वी तोलू शकतो असा मुलगा दाखवलेला आहे. अरे वा. आणि ही जिद्द आम्ही निर्माण करतो आणि केलेली आहे. याचं एक उदाहरण सांगते मॅडम. एक दिवस आम्ही रस्त्यातून चाललेलो होतो. रिक्षातनं प्रवास करणं हा आमचा धर्म आहे. आणि मग संस्थेच्या सेक्रेटरी, मी, रमेश राठोड चाललेलो होतो. तेवढ्यात एक मुलगा, म्हणजे पुरुषच म्हणूया आपण त्याला, दोन्ही पाय नव्हते, तो जतच्या बसमधनं उतरला. रडत होता म्हटल्यानंतर तो असा सरकत रांगत चाललेला होता. आम्ही रिक्षा थांबवली, मागं फिरवली आणि त्याला विचारलं, काय रे झालं? तर त्यांनी सांगितलं, घरातनं बाहेर काढलं, अरे बाप, तुझा काही घरात उपयोग नाही. मग त्याला आम्ही रिक्षात बसवलं, संस्थेत घेऊन गेलो. घरी त्याच्या विचारलं फोन करून, तुम्ही त्याला सांभाळणार आहे का नाही? आणि मग लक्षात आलं की अरेच्या, त्याला कोणी सांभाळणार नाही आहे. मग गोरे दुकानदार, त्यांच्याकडे मी गेले. त्यांना सांगितलं, ह्याला ठेवून घ्या. MIDCत त्यांचा कारखाना आहे, तिथं त्याला ठेवलं. तो तिथं राहू लागला आउट हाऊसमध्ये. तो मिळवतो पैसे. आणि त्याच वेळा मला फोन आला मिशनमधनं की मॅडम, तुमच्यासाठी एक ट्रायसिकल आहे फॉरेनची, घ्यायला तुमच्याकडे योग्य कॅन्डिडेट आहे का? मला हाच समोर आला मुलगा. आणि त्याला आम्ही त्याच दिवशी रात्री ट्रायसिकल दिली. आणि अशा रीतीनं तो आता त्यांनी लग्न केलेलं आहे, स्वतःचं घर बांधवलेलं आहे, जिद्दीनं उभा आहे. म्हणून आमच्या संस्थेतील लोक म्हणतात, मॅडमना अपंग दिसलं की रिक्षा थांबवते. पण असा आपण बदल करू शकतो. आणि माणूस म्हणून त्यांना जगू दिलं पाहिजे, स्वाभिमान शिकवला पाहिजे, आत्मविश्वास शिकवला पाहिजे. आपण तो शिकवत नाही ना. बरोबर आहे. इतर लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपण अपंग आहोत म्हणून दुसऱ्यांची सहानुभूती मिळवत जगण्यात काही अर्थ नाही. एक आपलं नवं विश्व उभं केलं पाहिजे आणि आपण स्वाभिमानानं जगलं पाहिजे. ही दृष्टी, नवी दृष्टी तुम्ही त्यांना देता. मला तेच विचारायचं होतं की तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही म्हणालात की 5,000 अपंग आहेत आता, आणि मग तुम्ही त्यांना अप्रोच होता का, ते तुमच्याकडे येतात? कशी प्रोसिजर आहे? पहिल्यांदा त्यांची नोंद होते मॅडम. ते गरज आपली घेऊन येतात. ट्रॅक्टर मागतील, ट्रक मागतील, काहीही मागतील. मग त्यांना सांगायचं की बाबा, हे आपण लोकवर्गणीतून कोणी देणार नाही, तू काय करू शकशील? पेट्रोल द्या म्हणतात. काय करू शकशील? तर तो म्हणतात, नाही, आम्हाला इतर संस्था देतात, तुम्ही काय देणार? मी म्हटलं, आम्ही तुला स्वाभिमान शिकवणार. तू करणार आहेस का नोकरी? तुला 5,000ची नोकरी देते, 10,000ची तुझी क्षमता बघून तू त्याप्रमाणे त्याच्यात मानसिक बदल करायचा. वैद्यकीय तपासणी करायची, शस्त्रक्रिया करायची. आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर ते जर अपंगत्व दूर होत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. त्याचं मनपरिवर्तन करणं हे महत्त्वाचं असतं. आणि हे आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्या मनीषा पाटील, नीतांजली कुलकर्णी, वेलणकर, प्रियांका हे सगळे करत असतात. अमित हा तर साथ देतच असतो, अमित चौधरी. आणि अशामुळं आमचं कार्य होत असतं. म्हणजे काही अपंगत्व घेऊन हे लोक तुमच्याकडे येतात आणि
मदतीची अपेक्षा करतात, हो. पण तुम्ही त्यांना स्वाभिमानानं जगायला हो. शिकवता आणि हो. त्यांनी स्वाभिमानानेच जगावं, हो हाच तुमचा हट्ट आहे आणि यासाठीच हे उद्दिष्ट ठेवूनच तुम्ही जगता. आणि इतर सगळ्या लोकांची, या स्टाफची तुम्हाला साथ आहे. हो अनेक मदतीचे हात तुमच्यासोबत जोडलेले आहेत. फक्त तुम्ही एक हात पुढे केला तर तुमच्यासोबत हजारो हात आता हजारो. त्यांच्यासोबत हो. पुढे आहेत आणि अशा अनेक लोकांना तुम्ही नवा दृष्टिकोन देत आहात. मग हे रजिस्ट्रेशन जे असतं, हे रजिस्ट्रेशन तुम्ही करता, त्या काही निकष आहेत का त्याला? हो, घटना आहे मॅडम. आणि चॅरिटेबल म्हणजे धर्मदाय आयुक्तकडे ही घटना आम्ही दिलेली आहे. आम्ही काय काय करणार आहोत त्याप्रमाणे ती घटनेला मान्यता मिळते आणि नंबर मिळतो आणि त्या नंबरप्रमाणे आम्ही सर्व कायदेशीर करतो. जेव्हा हे अपंग लोक तुमच्याकडे येतात तेव्हा मेडिकल तपासणी तुम्ही स्वतः करून त्या घेता का? डॉक्टरच्याकडे चिठ्ठी देतो आणि मोफत तपासणी होते त्यांची. हो. मग त्या रिपोर्टनुसार तुम्ही त्यांना हो, काय हो, हवं हो. असेल ते सोयी सुविधा पुरवता हो, किंवा हो. त्यांना उपचार देता. आणि अनेक डॉक्टरांचेही तुम्हाला मदतीचे हात आहेत, त्यामुळे ते सहज शक्य हो, होतं. हो. आणि त्यामुळे तुमचं कार्य खरं तर असं सुलभ होत गेलं असं म्हणायला हरकत नाही. सोपं तर हे अजिबातच हो, नाहीये, हो. सोपं म्हणताच येणार नाही, पण त्यात एक सहजता आलेली आहे. हे जे अपंग आहेत ते तुमच्याकडे निवासी म्हणून राहतात का ते आपल्या घरी राहतात? मॅडम, ही संस्था निवासी नाहीये. बर. आम्ही निवासी ठेवली नाही म्हणजे समाज बरोबर त्यांना उलटं शिकवलं आणि आपल्याविषयी तक्रारी सुरू झाल्या की आपलं कार्य थांबतं, म्हणून आम्ही निवासी ठेवलेलं नाहीये. दुसरं असं की आमच्याकडं संस्थेचे आम्ही सगळे लोक पूर्वी नोकरी करत होतो, आता रिटायर्ड झालो, पण त्यामुळं आम्हाला वेळेचं बंधन होतं बरोबर. आणि त्यांच्यासाठी आपण पूर्ण वेळ देऊ शकणार नाही, म्हणजे आपल्याला शक्य नाही. म्हणून आम्ही काहीतरी समाजासाठी करायचं, घडवायचं या दृष्टीनं माणूस म्हणून जगण्यासाठी उभारलेलं हे मानवतेचं मंदिर आहे. मॅडम, ह्याच्यात अजित पाटील म्हणून डॉक्टर आहेत, ते नोकरी करतात, फिजिओथेरपिस्ट आहेत. अच्छा. आणि नोकरी करतात. ते म्हणतात, मॅडम मी पूर्ण अपंगांसाठी वेळ देणार आहे, मी नोकरी सोडतो. जवळजवळ कमरेपासून लुळे असलेल्या लोकांना ते चालवतात. बर. आणि इतकं वाईट वाटतं, त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात त्यावेळेला पाणी असतं. असे हे अजित पाटील डॉक्टर आहेत. खरोखरीच त्यांच्याविषयी मला म्हणावं लागतं की ह्यांच्याविषयी मी जन्मभर ऋणात राहीन, कारण जे अपंग सेवा केंद्र सांगली आहे त्याचं नाव ते सार्थक करतात. आणि संध्याकाळी ते पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स त्यांचा अपंगांना असतो. बर. संध्याकाळी 6ला येतात. आता ते म्हणतात मी फुल टाईम वेळ देणार, आता मला मुलं वाढायला लागलेत. हे काम करताना पुण्य मिळतं मॅडम. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि आमच्याकडं आता जवळजवळ 25 विभाग आहेत. तर 25 विभागात मी तुम्हाला सांगतेय, पहिल्यांदा फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, कर्णबधीर मुलांना आम्ही शिकवतो बोलायला. पहिल्यांदा एक मुलगा काही बोलत नव्हता, तो आता आई म्हणा लागला आणि ज्या वेळा तो आई म्हटला त्यावेळा त्याच्या आईला इतकं वाईट वाटलं आणि ती गहिवरून होऊन आनंदाने म्हणाली, मॅडम आता मी ही संस्था सोडणार नाही, मी खूप प्रयत्न केले सगळीकडं पण बोलायला शिकला नाही. असा स्पीच थेरपी विभाग आहे. मतिमंद व गतिमंद मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. याच्यात नीतांजली कुलकर्णी, प्रियांका आणि हे सगळे शिकवतात. 18 वर्षावरील मुलं आहेत, ती नाचात धुंद होतात. अच्छा. आणि आता ई लर्निंग आमच्याकडे सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्याचाही ते फायदा घेतात. छावा दाखवल्यावर म्हणाले, मारलं पाहिजे त्यांना, आपल्या माणसांना मारतात का, संभाजीला मारलं का, असं म्हणतात ते. आणि त्यांना भावना आहेत, खूप फक्त भावना त्यांना असतात. व्यक्त करता येत नसतात आणि आपण त्यांना ते शिकवलं की ते छान जगायला शिकतात, नाही का? हो हो. मग हे गतिमंद आणि मतिमंद मुलांसोबत काम करताना किंवा त्यांना ई लर्निंगद्वारे काही शिकवताना असा काही अनुभव मला एखादा सांगता येईल का तुम्हाला? हो, निश्चित सांगते मॅडम. की ही हायपर टेन्शनची काही मुलं असतात, ती आम्हाला मारतात. अच्छा. चक्क. हो, ती. आणि अशा मुलांच्या रमून जाणं हे महत्वाचं असतं. मग तिथं थांबावं लागतं, त्याला समजावून सांगावं लागतं. मग त्याला मारलं की त्यांच्या लक्षात येतं, आम्ही मारतो म्हणजे काय थोडक्यात की हे बाबा असं मारलं की लागतं ना, मग तो आम्हाला मारलंच लागलं ना, होय होय म्हणतं. म्हणजे हे परिवर्तन होतं. आणि आता ती सगळं संस्थेची काच पुसली नाहीये मॅडम, आम्ही पुसतो, हे झालेलं त्यांच्यात परिवर्तन आहे. बोलायला लागलेली आहेत, व्यवहार ज्ञान आलेलं आहे, दुकान सांभाळतात, वस्तू आणतात, सर्व काही करतात, फक्त संस्थेचंच ऐकतात, घरात कोणाचं ऐकत नाहीत. वाचायला लागलेली आहेत, गाणी म्हणतात,
नाच करतात, तबला, पेटी सर्व काही येतं त्यांना. बघा एकदा ही प्रयोगशाळा कशी आहे आमची. 18 मुलं आहेत मॅडम आता, मतिमंद गतिमंद, जास्त घेता येत नाहीत, पण त्यांचं जीवन खूप बदलून टाकलंय. आई वडिलांना तर निर्धास्त झालेले आहेत. ते म्हणतात इथं सोडलं की आम्ही निर्धास्त होतो. आतापर्यंत आम्हाला अशी संस्था बघायलाच मिळाली नाही. बरोबर आहे. त्यांच्या आई वडिलांना हे एक टेन्शन असणारच आहे आयुष्यभर की हे आपल्यानंतर हे कसे जगतील. हो, त्यांना स्वतः स्वावलंबीपणानं जगता आलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या गोष्टी स्वतः करता आल्या पाहिजेत, तर ते पुढे जगू शकतील ना आई वडिलांना सोडून. आणि तुमच्याकडून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते जरासे रिलॅक्स होत असेल की आपल्यानंतर निदान हा स्वतःचा स्वतः किंवा आपला मुलगा किंवा मुलगी स्वतः व्यवस्थित जगू शकेल. तो ताण आहे तो नक्कीच कमी होत असेल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आनंद निर्माण करायचं मोठं काम तुम्ही करता आहात. खरं तर मतिमंद आणि गतिमंद मुलं ही पूर्णपणे अपंग नसतात आणि चेहऱ्यावरनं त्यांचं दिसतं मॅडम. मतिमंदात मंगोलियन बेबीज वगैरे असं म्हणतात, ते लगेच ते 4 लोकांमध्ये वेगळे पण त्यांचं दिसून येतं आपल्याला. पण आणि ज्या वेळा समाज त्यांना चिडवायला लागतो ना, त्यावेळा त्यांना इतका राग येतो, हातात असलेली वस्तू घेऊन ते मारतात. म्हणून आम्हाला जपावं लागतं त्यांना. नक्की मुख्य प्रवाहात त्यांना निर्धास्तपणे जगू दिलं पाहिजे. आणि असं जगू दिलं तर तेही आपल्यासारखे व्यवस्थित जगू शकतील. हो. थोडेसेच ते आपल्यापेक्षा वेगळे असतात, पण त्यांना ते वेगळं पण सारखं सतत जाणवून देणं, त्यासाठी त्यांना टोचत राहणं, हे असं करता कामा नये. निदान माणसांनी थोडंसं माणसासारखं त्यांच्याशी वागलं पाहिजे, नाही का. आणि तुमच्याकडे खरं तर या सगळ्यांना सांभाळणारा एवढा हा तरुण स्टाफ आहे. मला हे सगळे लोक एवढ्या मनस्वीपणे त्यांचं करतात, त्यांना छान शिकवतात. खरं तर मॅडम खरं सांगू का, त्यांना डबा खाल्ल्यानंतर हात धुवायचे वगैरे सुद्धा नंदिनी वेलणकर आणि नीतांजली मॅडम शिकवतात. चहा पिल्यानंतर हात धुवा वगैरे हे सगळं करून घेतात. त्यामुळे इतकं बरं वाटतं. म्हणजे मला कमी लक्ष घालावं लागतं. त्यांना एकदा सांगितलं की हे असं करायचं, ते करतात. थोडक्यात त्यांना चांगले संस्कार देण्याचं काम आपल्या संस्थेकडून केलं जातं, नाही का. आणि एक चांगले सुसंस्कृत नागरिक म्हणून ते आपल्या संस्थेतून बाहेर पडतात. सगळ्यांनी आमच्याकडच्या लोकांनी मतदान केलं मॅडम. वा. म्हणजे त्यांना आम्ही जागृत केलं आणि मतदान करायला लावलं. आपल्या सामाजिक हक्कांविषयी सुद्धा त्यांना जागृत करणं गरजेचं आहे. हे काय आहे आणि कशासाठी केलं पाहिजे हेही त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे सतत त्यांना जागृत ठेवणं, त्यांना प्रशिक्षण देणं, सगळ्या गोष्टी समजावून सांगणं हे केलं. आणि त्यांच्यामध्ये खरंच एवढा पॉझिटिव्ह छान बदल होतो. आणि तो कायमस्वरूपी होतो का? नाही, मतिमंदांच्या बाबतीत कायमस्वरूपी होत नाही. म्हणजे ते सगळं विसरतात, परत कोरीपाटी होते. म्हणून त्यांना रेग्युलरिटी ठेवायची, सुट्ट्या द्यायच्या नाहीत. मग ते फिक्सेशन झालं की हळूहळू तयार होतं. एका ठराविक वेळेमध्ये ते संस्थेमध्ये येतात, 12 ते 5. त्यावेळेत त्यांना हे सगळं शिकवतो. मग त्यांचं येणं रेग्युलर असतं. रडतात घरी ते, आम्ही जातो, शाळेत जातो. असे किती दिवस येतात मग ते? सगळे दिवस येतात. फक्त आठवड्यातले 2 दिवस, 1 दिवस एक मुलगा चुकवतो. तुम्हाला सुट्टी नसते? नाही, रविवार पण नसते आम्हाला. मॅडम त्याचबरोबर आपल्याकडं अंधांसाठी ऑडिओ लायब्ररी आहे. पहिलीपासूनचा म्हणजे MSW कोर्सपर्यंत सगळे आम्ही ऑडिओ लायब्ररीप्रमाणे काम करतो. आणि त्याच्यात पेनड्राईव्हमध्ये त्याचा अभ्यासक्रम घ्यायचा. जो BAचा आलाय, MAचा आलाय, त्याला तो पेनड्राईव्हमध्ये द्यायचा आणि मग त्यांनी तिथं घरी करायचा. हेही काम आम्ही करतो. आणि अंधांसाठी संवेदी गार्डन आहे, जी पश्चिम महाराष्ट्रात दुसरी आहे. आणि ही संवेदी गार्डन इतकी सुंदर आहे की स्पर्श ज्ञानाच्या आधारावर अंधांचा तो शिक्षक सगळं काही सांगतो. आणि लहान मुलांना त्याचा इतका आनंद होतो. म्हणजे गारगोटी म्हणजे काय, यानंतर टोचतात ते काटे काय, हे सगळं आम्ही त्यांना शिकवतो. कारंजा म्हणजे काय, ही संवेदी गार्डन आहे. तेच मला विचारायचं, ही संवेदी गार्डन ही संकल्पना काय आहे? लहान मुलांना स्पर्श ज्ञानाच्या आधारे शिकवायचं. हत्ती म्हणजे काय, हत्तीची सोंड कशी असते, हत्तीला शेपूट कशी आहे, कान कसे आहेत, सिंह कसा आहे, मग ते प्राण्यांचे आवाज दाखवलेत, मग ते गर्जना कशी करतात, मग ते सांगतात. हे सगळं केलेलं आहे. मग त्यांच्यासाठी हे सगळे स्टॅच्यू तयार केलेले आहेत? स्टॅच्यूज तयार केलेले आहेत. त्यांना हात लावून ते सगळं शिकवायचं, ज्ञानाच्या द्वारे त्यांना शिकवलं जातं.
ते इमॅजिन करत असतील हो, ना त्याची हे आहे, अंध आहे. करतात. आणि अंधांसाठी गाण्याचे क्लास वेगळे आहे. बर. त्याच्यानंतर कॉम्प्युटर विभाग आहे. आणि परत ऑनलाईन पद्धतीनं त्यांना सगळं आम्ही शिकवतो. ते कसे काय कॉम्प्युटर चालवतात? त्यांचा वेगळा असतो ना. अच्छा. हां. आणि मग साऊंडवरनं ते शिकतात. अच्छा, म्हणजे साऊंड येतात त्या. हो हो, त्यांना. म्हणजे त्यांच्यासाठी नवनवीन तुम्ही हो, तंत्रज्ञान सुद्धा हो. आत्मसात केलेलं आहे आणि तशी उपकरणं आणि त्यांच्यासाठी कर्णबधीर मुलींना शिवण आहे. अच्छा. कमवावं शिका योजना, हां 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 हां. संगणकाचं MSCIT सगळं. आणि ही मतिमंद मुलं, गतिमंद मुलं आहेत, त्यातले गतिमंद मुलं सगळी झालेली आहेत अच्छा. MSCIT. MSCIT झालेली आहे. किती छान. त्यांना कॉम्प्युटर स्वतः हाताळता येतो. हो, ड्रॉइंग काढतात त्याच्यावर. हां. अरे वा, गोष्टी ऐकत हां, असतील, गोष्टी ऐकतात, गाणी ऐकत ई असतील. लर्निंगला हां. गोष्टी ऐकतात, हां, व्हिडिओज बघत असतील. अरे वा, म्हणजे या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचाही वापर मोठ्या केला आहे. प्रमाणात उपयोग झालेला हो, आहे हो. ना या थेरपीमध्ये. झुंबा आहे, कराटे आहेत, हां हां. नंतर फोक डान्स आहे, हां. नंतर बुद्ध्यांक त्यांचा घेतला जातो. मग त्यांच्यासाठी आम्ही गायडन्स करतो की ही मुलांना तुम्ही घरी असं करा, ब्रश करायला लावा, करत नाही, दात बिघडलेले आहेत, त्यांच्या सगळ्या टेस्ट करतो, अच्छा. डोळे तपासतो वगैरे. अभिनय नाट्यकला शिकवतो त्यांना. आणि हे सगळं करत असताना कथ्थक आहे आमच्याकडं. ती अरे वा. कथ्थक कर्णबधीर मुली करतात. हो का? मग हे कथ्थक डान्स वगैरे कोण घेतं? त्या त्या तज्ज्ञ असतात. बरं. मग सामान्यांबरोबर काम करायचं. सामान्य नाचायला मुली येतील आणि ह्याच्याबरोबर कर्णबधीर मुली नाचतील. म्हणजे त्यांची चेष्टा तुम्ही करायची नाही. अच्छा. म्हणजे समाजात त्यांनी मिक्सअप झालं पाहिजे, बरोबर आहे. अशी सगळी योगा आहे. ते सगळे मिळूनच करतात. सकाळी एकदा योगा जे सगळ्यांचा आहे आणि दुपारी पण आहे. ती करतात योगा, सुंदर करतात योगा. आणि या सगळ्याला मला घरची साथ फार मोठी मिळाली. प्राध्यापिका कमल कुलकर्णी आणि आचल कुलकर्णी, प्रतिभा वहिनी, शोभा वहिनी, अनुश्री, शलाका, या सगळ्यांची साथ मला मिळालेली आहे. खरं सांगू, माझा भाचा प्रणव तर म्हणतो तुझ्या संस्थेत आलं की बरं वाटतं. अरे वा. ऋता आहे. आणि त्यांचे सगळे माझ्या म्हणजे भाचींचे जे जावई आहेत ते सुद्धा, म्हणजे सुयश, अनुप्राजे, त्यांच्या मुली तर म्हणतात, म्हणजे मला आजी म्हणतात, आजी ही संस्था तुझी नाही आमची आहे. श्रिया, इरा, शर्विल, हे सगळे हे सगळे आमची संस्था म्हणतात. म्हणजे त्यांची ते निंदा कोणाचीही करत नाहीत. पुढच्या पिढीला इंटरेस्ट आहे हे बघून बरं वाटलं की वारसा चालू राहणार. गावाहून आले की ते पहिल्यांदा आधी संस्थेत येतात आणि सगळ्यांना भेटतात. अरे वा. असे खूप जिव्हाळ्याचे नातेसंबंध पण निर्माण झाले असतील ना? खूप निर्माण झाले. सर्व देणगीदार ठराविक वेळा देणगी देतात, येऊन स्वतःहून सांगावं लागत नाही हे विभाग चालू करायचे, मला ही देणगी पाहिजे, देतात. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये अपंग सेवा केंद्रासाठी गेली 35 वर्षे अखंडपणे कार्यरत असणाऱ्या निर्मलाताई कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकली. आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 आणि या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण रात्री 10 वाजता. मात्र आजच्या कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. नमस्कार.